नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आता हा हुबलीकर्स मराठी चॅनल माझा नवीनच असल्यामुळे तुम्हाला त्याबद्दल थोडी जास्त माहिती नसणार. त्यामुळे मी काही व्हिडिओ माझ्या या शालिनी हुबलीकर चॅनल मध्ये अपलोड करत आहे. पण याच्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे हुबलीकर्स मराठी चॅनल मध्ये. ठीक आहे? पण त्याआधी आपण धडा तर शिकून घेऊया, हो की नाही? तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे सामान्य विज्ञान इयत्ता 7वीच्या मुलांसाठी. आणि बघा मुलांनो, आज जर तुम्ही पहिल्यांदा बघत आहात माझा चॅनल तर न विसरता लगेच सबस्क्राइब करा. आणि ते आहे मोफत. त्यासाठी तुम्हाला एकही पैसा खर्च होणार नाही. तर फटकन सबस्क्राइब करा आणि जे कोणी तुमचे मित्रमैत्रीण आहेत, नातेवाईक आहेत, त्या मुलांपर्यंत माझ्या चॅनलचं लिंक पोचवा, जेणेकरून ती मुलं सुद्धा घरी बसल्या फ्री मध्ये मोफत शिक्षण घेऊ शकतील, हो की नाही? आणि आपल्यामुळे जर कोणा दुसऱ्याचा फायदा होत असेल तर आपल्याला त्यांचा फायदा केलाच पाहिजे, हो की नाही? तर आहात का तुम्ही तयार शिकण्यासाठी? तर चला मग आपण आता सुरू करूया आपला सामान्य विज्ञानाचा श्री गणेशा. आणि पहिला धडा जो आहे ना मुलांनो, तो फारच इंटरेस्टिंग आहे बरं का तुम्हाला. आणि त्या धड्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने, हवा, पाणी आणि जमीन. आता बघा, नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? आता हवा तुम्ही तुमच्या घरी तयार करता का? नाही ना? मग पाणी आपोआप येते का तुमच्या नळामधून? नाही. अरे वा, एवढी हुशार आहात तुम्ही. आणि जमीन कोणी आजोबांनी बनवून ठेवली होती का ही जमीन आपली? नाही ना? तर ते काय आहे? नैसर्गिक संसाधन आहे. निसर्गामध्ये ते आहे की नाही? ऑलरेडी आपण बनवलेलं आहे का त्याला? नाही. म्हणून हवा, पाणी आणि जमीन याला काय म्हणतात? नैसर्गिक संसाधने. नैसर्गिक म्हणजे निसर्गापासून ती आपल्याला भेटतात, म्हणून ती काय आहेत? नैसर्गिक संसाधने आहेत. ठीक आहे? तर आता बघा, इथे त्यांनी एक चित्र दिलंय आपल्याला आणि काय सांगितलं आहे? निरीक्षण करा. सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. आता बघा, इथे आकृती दिसते आपल्याला. या आकृतीमध्ये काय काय दिसते सांगा बघू. इथे काय आहे? विमान. इथे पक्षी उडत आहेत. इथे ढग आहे, हा आभाळ आहे. इथे डोंगर आहे. इकडे एक झरा नदी आहे बघा, इथे वाहून येत आहे. इथे बोट आहे. इथे झाडं आहेत. इथे गुरे चरत आहेत. अजून इथे काय दिसतंय का तुम्हाला? नाही, इथे गवतामध्ये गुरे चरत. हा, इथे आहेत बघा मासे. आणि हे काय आहे? जमीन. काय आहे हे? जमीन आहे. ओके. तर बघूया आपण. आणि इथे ह्यांनी नावं सुद्धा दिलेली आहेत बघा. वातावरण, जलावरण आणि शिलावरण. ठीक आहे? तर आता काय आहे बघूया आधी आपण. हे पक्षी कोठे आहेत? पक्षी आकाशात उडत आहेत. गायी कोठे चरत आहेत? गायी मैदानात चरत आहेत. रस्ता, झाडे कोठे आहेत? रस्ता, झाडे नदीच्या कडेला आहेत. नदीच्या बाजूला आहेत. नदी कोठून कोठे वाहत आहे? नदी पर्वतावरून खाली वाहत आहे. विमान कोठे आहे? विमान आकाशात उडत आहे. मासे कुठे दिसत आहेत? मासे पाण्यात दिसत आहेत. आणि होडी कशावर तरंगत आहे? तर होडी पाण्यावर तरंगत आहे. आता एवढं सगळं ह्यांनी आपल्याला सांगितलं. मग ह्या मागचं कारण काय? का आम्हाला हे लोक सगळं सांगत आहेत? बघा, तर नैसर्गिक संसाधने आधी ना हे तुम्ही समजून घ्या मुलांनो. थोडंसं आपण इकडे समजून घेऊया. वातावरण म्हणजे हे जे आहे ना, वरचे जे भाग आहेत ते आहे वातावरण. पाण्याचा जो भाग येतो त्याला म्हणतात जलावरण. आणि जमिनीचा जो भाग येतो त्याला म्हणतात शिलावरण. आता पुढे तुम्हाला ते येणारच आहे डिटेल मध्ये. ओके.
तर चला, नैसर्गिक संसाधने आपण थोडंसं झूम करूया, म्हणजे ना आपल्याला छानपैकी दिसेल. ओके. आणि कसं असतं ना, अभ्यास करताना घाई करून चालत नाही, नाही का? व्यवस्थित समजून आपण अभ्यास केला तर आपल्याला सुद्धा अभ्यास आवडतो आणि सोपाही वाटतो. ठीक आहे. आता इंग्रजीची मुलं तर एवढी खुश आहेत ना की विचारू नका. मग मी बोलली चला आपल्या मराठीच्या मुलांसाठी पण बनवून टाकूया, हो की नाही? मग आता नैसर्गिक संसाधने यावरून असे लक्षात येईल की आकृतीमधील काही घटक आकाशात म्हणजे हवेत आहेत, जे आता आपण पाहिलं की नाही. आकाशात म्हणजे कुठे आहेत? ते हवेत आहेत. त्यानंतर काही घटक पाण्यात आहेत, दाखवलं मी आता तुम्हाला. काही घटक कशात आहेत? पाण्यात आहेत. तर काही घटक जमिनीवर आहेत. पृथ्वीवर असणाऱ्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहे. आता पृथ्वीवरती जेवढे हे जीव राहतात त्यांना हवा पण लागतं, पाणीही लागते, जमीन पण लागतं, आभाळही लागतं, सगळं काही लागतं, हो की नाही? तर पृथ्वीवरच्या सर्व बाबी अशा प्रकारे हवा, पाणी व जमीन यांच्याशी संबंधित आहे. जमीन, पाणी आणि हवा यांना अनुक्रमे बघा हा शिलावरण, जलावरण आणि वातावरण म्हणतात. आता आपण मी सांगितलं ना तुम्हाला, शिलावरण म्हणजे जमीन, जलावरण म्हणजे पाणी आणि वातावरण म्हणजे जे हवा आहे, एकंदरीत आपल्या आजूबाजूचं जे काही आहे ते वातावरण. तर ना तुम्ही अधोरेखित करा, हे वाक्य अंडरलाईन करा. तसेच विविध सजीवांचा वावर किंवा संचार या तीनही आवरणात असतो. आता वेगवेगळ्या प्रकारचे सजीव, काही पाण्यात राहतात, काही वातावरणात राहतात, तर काही जमिनीवरती राहतात. हे सजीव व त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरणाच्या भागास जीवावरण असे म्हणतात. अधोरेखित करा हे वाक्य. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जीवावरण म्हणजे काय. ठीक आहे. तर इथून ते इथपर्यंत सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण, जलावरण व वातावरण या भागास जीवावरण असे म्हणतात. पृथ्वीची काही आवरणे निसर्गतः निर्माण झालेली आहेत, हे आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. आता काही आवरणे निसर्गतःच निर्माण झालेली आहे, निसर्गातून निर्माण झालेली आहेत. ठीक आहे. पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजेच हवेचा थर आहे. आपल्या अवतीभोवती हवा असते की नाही, जरी ती आपल्याला दिसत नसली तरी सुद्धा हवा आहे ना आपल्या शेजारी आजूबाजूला, श्वास घेतो ना आपण. हा. पृथ्वीचा पृष्ठभाग पाणी आणि जमीन म्हणजे जलावरण व शिलावरणाने बनलेला आहे. आता पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो पाणी आणि जमीन याने बनलेला आहे. बघा, यांपैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे. ही आकृती तुम्हाला परीक्षेमध्ये काढायला सांगतील, त्यामुळे एकदा ही आकृती काढून बघा. तशी ती तुम्हाला दिसायला सोपी दिसते आहे, पण जेव्हा तुम्ही काढायला घेणार ना तेव्हा फारच कन्फ्यूज होणार. म्हणून एकदा ती आकृती काढून घ्या तुम्ही. ओके. तर पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण आपल्याला आकृती 1.2 वरून लक्षात येईल. बघा, ही आकृती अतिशय महत्वाची आहे. स्थायू, जल आणि वायू रूपातील या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणूनही पाहतो. नैसर्गिक संसाधने म्हणजे काय? स्थायू म्हणजे जे घट्ट असतात ना, कडक असतात असे, त्याला म्हणतात स्थायू. जल म्हणजे पाण्यासारखे द्रवरूप आणि वायू म्हणजे हवा. या नैसर्गिक घटकांकडे आपण संसाधने म्हणून पाहतो. म्हणजे या घटकांचा वापर आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी करतो. आता आपण या तीनही घटकांचा सविस्तर अभ्यास करूया. आता 3 घटक समजले ना तुम्हाला? स्थायू, जल आणि वायू हे 3 महत्वाचे घटक आहेत ज्याचा आपल्याला उपयोग होतो. ठीक आहे. तर आणि आपण त्याचाच अभ्यास आता करणार आहोत. इथे बाबा, इथे काहीतरी त्यांनी लिहून दिले आपल्याला.
पृथ्वीवरील सजीव सृष्टी टिकून राहण्यासाठी व त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हवा, पाणी व जमीन हे घटक महत्वाचे आहेत. यांना नैसर्गिक संसाधने म्हणतात. बघा, त्या लोकांनी सुद्धा हे वाक्य हायलाइट करून तुम्हाला लिहिलेलं आहे. तर बरोबर ना, मी बोलली ना तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन करा. तर हे पाठच करून टाकायचं, म्हणजे कसं परीक्षेच्या वेळी टेन्शनच नको अजिबात. थोडे आठवा, वातावरणाचे 5 थर. तर आधी हवा, आपण आता अभ्यास करूया. हवा पृथ्वी भोवताली असणार. तर आधी आपण घेऊया हवा. पृथ्वी सभोवताली असणाऱ्या वातावरणातील हवेमध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, त्या व्यतिरिक्त 6 निष्क्रिय वायू जे क्रियाशील नाही आहेत असे वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, पाण्याची वाफ, धूलिकण या सर्वांचा समावेश होतो. अधोरेखित करा. हे वाक्य परीक्षेमध्ये विचारलं जाईल. तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंच्या सुमारे 80% वायू असतात, तर स्थितांबरात हे प्रमाण सुमारे 19% असते. पुढे दलांबर व आयनांबरामध्ये वायूंचे हे प्रमाण कमी होत जाते. बाह्यांबर व त्यापुढे वायू आढळत नाहीत. ठीक आहे, आठवत आहे ना? स्थितांबर, दलांबर, बाह्यांबर शिकलात ना तुम्ही मागच्या वर्षी? तर त्याचबद्दल इथे त्यांनी माहिती दिलेली आहे. जर शिकला नसाल, लक्षात नसेल, तर मी जेव्हा 5वीचा व्हिडिओ टाकीन त्यावेळी तुम्ही बघा. ते नाही समजलं तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला समजणार नाही, 6वीचे कोणतेही. ठीक आहे? तर तुमच्या असे लक्षात येईल की पृथ्वी सभोवताली असलेल्या अनेक वायूंचे मिश्रण आणि वातावरणाचा एक प्रमुख घटक म्हणजे हवा होय. कळलं का तुम्हाला? अनेक मिश्रणांचे जे घटक आहेत त्यालाच हवा म्हणतात, म्हणजेच हवा आहे. ओके. वायूंबरोबर धूलिकण. आता वायू बरोबर काय काय असतात? तर धूलिकण असते, पाण्याची वाफ असते म्हणजे बाष्प. ठीक आहे. आता मम्मी जेव्हा पाणी तापवते, चहा बनवते, भात बनवते, तेव्हा पाण्याची वाफ येते ना वरती, बघता की नाही तुम्ही? तर अशाच प्रकारे अनेक प्रकारे पाण्याची वाफ होते. यांचा देखील समावेश हवेत होतो आणि ते सुद्धा कशामध्ये मिक्स होतात? हवेमध्येच मिक्स होतात. हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून वर जावे तसे कमी होत जाते. तर जमिनीच्या जवळ जेव्हा असते तेव्हा त्याची उष्णता जी असते ती जास्त असते. ठीक आहे. हवेमध्ये वायूचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे आपण भूपृष्ठापासून वर वर जात जातो तसतसे ते काय होत जाते? कमी कमी होत जाते. हवेतील घटकांचे प्रमाण काही उपयोग पुढील प्रमाणे आहेत. आता ना ही जी आकृती आहे की नाही, ही आकृती बहुतेक परीक्षेमध्ये तुम्हाला देतील किंवा तुम्हाला काढायलाही सांगतील. ठीक आहे. 5 मार्काचं येईल जर काढायला सांगितलं तर. तर ना मुलं काय करतात? आकृत्या बघतात, आकृत्या काढतात, नावं पण लिहितात, पण आकृतीला नावच देत नाहीत. आता ही कोणती आकृती आहे? तर हवेतील विविध घटकांचे प्रमाण दाखवा सांगितले की नाही. तर आपण आता आकृती काढून ह्याच्यामध्ये हवेतील विविध घटकांचे प्रमाण दाखवणार आहोत की नाही. तर ही आकृती म्हणजेच ही आहे. हे बहुतेक वेळा मुलांना समजत नाही परीक्षेमध्ये आणि मुलं काय करतात? आता ही आकृती सांगितली ना, ही अशामधलीच कोणती तरी आकृती होती म्हणून काय करतील ना मुलं ह्या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये ना नेहमी गोंधळ करतात. कळलं? तर लक्षात घ्या, मी तुम्हाला परत एकदा सांगते, जमीन व पाण्याचे प्रमाण दाखवण्यास सांगितलं तर तुम्हाला ही आकृती काढायची आहे की 71% पाणी आणि 29% जमीन आहे. ठीक आहे. आणि हवेचे वेगवेगळे
घटकांचे प्रमाण जर त्यांनी विचारलं तुम्हाला तर तुम्हाला ते घटक आणि हवेची नावं लिहिता आली पाहिजेत. ठीक आहे, समजलं का तुम्हाला? तर असा गोंधळ करू नका, त्यामुळे परीक्षेमध्ये तुमचे मार्क्स जातात. मग घरी जाणार अगदी मम्मीकडे सभ्य होऊन, अगं मम्मी मी ना काढलं होतं, माहिती नाही मला टीचरनी का नाही मार्क दिलं म्हणून. ही अशी माती करून येतं ना तुम्ही, मग टीचर बिचारी कशी मार्क देईल तुम्हाला? बरं ठीक आहे. आता हवेतील वायूंचे काही उपयोग आणि हा जो पॅरेग्राफ आहे ना, हा एवढा पॅरेग्राफ समजला ना तुम्हाला मुलांनो, तर तुम्हाला धडा अतिशय सोपा जाईल. ठीक आहे, त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि ह्याच्यातले परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेच जातात तुम्हाला. ओके, तर सगळ्यात आधी वायू आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा उपयोग कशासाठी होतो? सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. आता हवाबंद खाद्यपदार्थ काय काय असतात सांगा बघू मला. ठीक आहे, मग तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगणार हवाबंद कोणत्या वस्तू आपण मार्केटमधून विकत घेतो. ठीक आहे, त्याच्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग करतात? नायट्रोजन वायूचा उपयोग करतात. ठीक आहे, तर मला सांगा. त्यानंतर आहे ऑक्सिजन. सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे. आपल्याला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन पाहिजे आणि ज्वलन हे जे काही आपण आग वगैरे लावतो की नाही त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला ऑक्सिजन वायूची गरज असते आणि हे महत्वाचं आहे, विसरू नका. उद्या तुम्ही कौन बनेगा करोडपती मध्ये गेलात ना तरी सुद्धा हा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. ठीक आहे, त्यानंतर आहे कार्बन डायऑक्साईड. वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वापरतात. आता अग्निशामक नळकांडी माहिती आहे ना तुम्हाला? बघा तुमच्या शाळेमध्ये पण असते, बिल्डिंग मध्ये सुद्धा ती असते आणि सगळी ठिकाणी ठेवलेली असते. एखाद्या वेळी जर आग वगैरे लागलं तर अचानक ते घेऊन मग त्याच्याने आग विझवता येते. ठीक आहे, तर वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रिया वाचलेला आठवत आहे ना तुम्हाला? शाबाश. त्याच्यानंतर आहे अर्गॉन. विजेच्या बल्ब मध्ये त्याचा वापर करतात. लक्षात ठेवा, अर्गॉन विजेचं बल्ब असतो ना त्याच्यामध्ये अर्गॉनचा वापर करतात. त्यानंतर आहे हेलियम. कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो. विना पंख्याचा म्हणजे पंखा नसलेल्या विमानामध्ये हेलियमचा वापर करतात आणि कमी तापमान मिळवण्यासाठी सुद्धा हेलियमचा वापर करतात. त्यानंतर निऑन. जाहिरातींसाठीच्या रस्त्यावरच्या दिव्यांचा वापर केला जातो. काय वापरतात त्याच्यामध्ये? निऑन वापरतात. आणि क्रिप्टॉन. फ्लुरोसेंट पाईप मध्ये वापर होतो. कशाचा? क्रिप्टॉनचा. झेनॉन फ्लॅश फोटोग्राफी मध्ये उपयोग होतो. आता तुम्ही जेव्हा स्टुडिओ मध्ये जाता की नाही फोटो काढायला त्यावेळी फ्लॅश येते ना तुमच्या फोटो मधून, त्याच्यामध्ये काय यूज करतात ते लोक? झेनॉन यूज करतात. तर काय लक्षात ठेवायचं सांगतात बाबा हे लोक? चला बघूया वाचून आपण. हे नेहमी लक्षात ठेवा, हवेतील विविध वायू व इतर घटक यांच्या समतोलामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकून आहे, हे मात्र आम्ही मान्य करतो. जीवनासाठी आवश्यक सूर्यप्रकाश आणि उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच अन्य घातक घटकांना थांबवण्यासाठी वातावरण ही अत्यंत महत्त्वाची गाळणी आहे. धुके, ढग, हिम व पाऊस यांची निर्मिती वातावरणामुळे शक्य होते. कळलं का तुम्हाला? त्यामुळे वातावरणामधूनच आपल्याला सगळं काही मिळतं. त्यामुळे वातावरणाचा फार महत्त्वाचा रोल आहे आपल्या आयुष्यामध्ये. कळलं तुम्हाला? व्हेरी गुड. त्यानंतर निरीक्षण करा व चर्चा करा. सोबतच्या चित्रांमधील साम्य कोणते, समानता कोणते आहे सांगा बघू. सगळीमध्ये धूरच दिसतंय आपल्याला. ओके, ह्याला म्हणतात हवा प्रदूषण किंवा वायू प्रदूषण सुद्धा म्हणतात. वरील सर्व चित्रात धुराचे उत्सर्जन विविध माध्यमांतून
होताना दिसत आहे. हा धूर थेट वातावरणातील हवेत मिसळतो, त्यामुळे हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. यालाच वायू प्रदूषण असे म्हणतात. अधोरेखित करा. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. कशामुळे वायू प्रदूषण होतं सांगा बघू मला. हे बघा, कारखान्यांचे धूर, गाड्यांचे धूर, आता कधी जंगलामध्ये आग लागली, काय झालं तर त्या धुरीमुळे सुद्धा वायू प्रदूषण होतो. आणि इथे पण दिले त्याने बघा, वाहने, मोठमोठे उद्योगधंदे यांमधल्या इंधनाच्या ज्वलनातून तसेच लाकूड, कोळसा यांसारख्या इंधनाच्या अपूर्ण ज्वलनामुळे बाहेर पडणारे घातक वायू या सर्वांमुळे दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये सतत वाढ होत आहे. बघा, हा अतिशय महत्वाचा आहे. तर वायू प्रदूषणामध्ये का वाढ होत आहे तर हा पॅरेग्राफ पूर्ण समजून घ्या. आणि जेव्हा तुम्ही मराठीमध्ये निबंध वगैरे लिहिता की नाही, त्यावेळी सुद्धा हे तुम्हाला वाक्य कामाला येतील. जर प्रदूषण आलं तर प्रदूषणामधला एक मुद्दा तुम्ही वायू प्रदूषण सुद्धा घेऊ शकता. ठीक आहे. तर हे मुद्दे तुम्हाला त्यावेळी सुद्धा कामाला येतील. ठीक आहे. तर बघा, इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते आहेत तर नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड आणि काजळी. काजळी म्हणजे काळा काळा होतं ना सगळं. ज्या लोकांच्या घरी चूल वगैरे पेटवत असते ना, त्यांच्या बघा वरती असं छपरांवरती वगैरे काळा काळा दिसेल तुम्हाला. आता हा जो ओझोनचा थर एक संरक्षक कवच, हा फार महत्वाचा आहे. हा लक्षात घ्या. परीक्षेमध्ये विचारला जातो हा प्रश्न, 10वी पर्यंत विचारला जातो. त्यामुळे आताच समजून घ्या काय आहे हा ओझोनचा थर. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. O3 आहे त्या. ओझोनचा फॉर्म्युला काय आहे O3. O2 म्हणजे ऑक्सिजन, O3 म्हणजे ओझोन वायूचा थर आढळतो. ओझोन वायूचा सजीवांना जगण्यासाठी प्रत्यक्ष उपयोग नसला तरी खूप उंचीवर पृथ्वीभोवती ओझोनचा थर असणे सजीवांसाठी फार महत्वाचे आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे, अधोरेखित करा हे वाक्य, सजीवांसाठी हानिकारक असतात. अतिनील किरणे हे जे आहे ते त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात अल्ट्रा व्हायोलेट रेज. अल्ट्राव्हायोलेट रेज जे असतात ना, अतिनील किरणे, ती सजीवांसाठी, म्हणजे आपण सजीव आहोत की नाही, जिवंत आहोत ना आपण, आणि आपल्या व्यतिरिक्त ही दुसरे पण सजीव आहेत ना ते पृथ्वीवरती, तर त्या लोकांसाठी ते हानिकारक असतात. ही किरणे ओझोन वायू शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. कळलं का तुम्हाला? ओझोन वायू काय करतो? सूर्याची जी अतिनील किरणे आहेत त्यांना गाळून, तो क्लिअर जी सूर्याची किरणे असतात ती किरणे आपल्या पृथ्वीवरती गाळून, ओझोन किरणामध्ये गाळून आपल्या पृथ्वीवरती येतात. आता ही आहे पृथ्वी, दिसतंय का? ही काय आहे? पृथ्वी. ठीक आहे. पृथ्वीच्या वरचा थर कशाचा आहे? ओझोनचा आहे. ठीक आहे. ओझोन वायू. आणि इथे आहे सूर्य, आणि ही जी सूर्याचा जो प्रकाश असतो तर त्याचे जे किरणे आपल्या पृथ्वीवरती येतात ना, हे बघा, आता हे सूर्याची किरणे आपल्या पृथ्वीवर येण्यापूर्वी या ओझोन लेयर मधून त्याची गाळणी होते. त्यानंतर ते सूर्यप्रकाश पृथ्वीवर येते. ठीक आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जी सजीव सृष्टी आहे ती सुरक्षित आहे. कळलं तुम्हाला?
जर सूर्यप्रकाश डायरेक्ट पृथ्वीवर आला ना तर आपण त्याचे जे अतिनील किरणे आहेत की नाही ते आपण सहन करू शकणार नाही, त्यामुळे जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्यता आहे. ओके, तर हे काम कोण करतं? ओझोन लेअर करतो. सूर्याची जी अतिनील किरणे आहेत, अतिनील किरणे गाळून तो पृथ्वीवरती पाठवतो. ठीक आहे, कळलं तुम्हाला? त्यामुळे आपण जे सजीव सृष्टी आहे ना पृथ्वीवरील ते चांगले व्यवस्थित आहोत आपण. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त वातानुकूलन यंत्रे म्हणजे थंड ठेवणारी जी यंत्रे असतात ना ते, रेफ्रिजरेटर्स यांमध्ये हवा थंड करण्यासाठी वापरला जाणारे क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्रा क्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळल्यास ओझोनच्या थराचा नाश होतो. आता जे ग्लोबल वॉर्मिंग सुरू झाली आपण म्हणतो की नाही, त्यामागचं हे एक कारण आहे. हे जे आपण फ्रीज, AC वगैरे जास्त प्रमाणामध्ये वापरतो ते जे ह्याच्यामधून जे वायू बाहेर पडतात, ह्या वायूंमुळे जे ओझोनचा थर आहे ना वरचा, तो थर आता कमी कमी होत चालला आहे. त्यामुळे त्याला होल्स पडले आहेत. त्या भेगांमधून, तसंच जाळीमधून काही अतिनील किरणे येतात. त्यामुळे आपल्याला इथे ग्लोबल वॉर्मिंगचा त्रास होत आहे. उष्णतेचा प्रमाण पृथ्वीवरती वाढत चाललेला आहे. ठीक आहे, ओझोनचे महत्व सर्वांच्या लक्षात यावे यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस जगभर ओझोन संरक्षण दिन म्हणून मानला जातो. लक्षात घ्या आणि अधोरेखितही करा. ओझोन संरक्षण दिन कधी असतो? 16 सप्टेंबर. आता ना तुम्ही विनाकारण फ्रीज 10 वेळा उघडता, 10 वेळा बंद करता, तर ते बंद करा. आता कळलं ना तुम्हाला? फ्रीज 10 वेळा उघडलं बंद केल्याने काय होतं, तर त्याच्यामधून कोणते वायू बाहेर पडतात, तर क्लोरोफ्लोरोकार्बन्स तसेच कार्बन टेट्रा क्लोराईड हे रासायनिक वायू हवेत मिसळतात. त्यामुळे ओझोनचा जो थर असतो तो काय होतो? कमी होत जातो. आणि त्यामुळे सूर्याची किरणे जर आली डायरेक्ट तर मग आपलं काय होईल, हो की नाही? त्यामुळे आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे. आणि माहितीये का तुम्हाला, आता हे जे कोरोनामुळे जो लॉकडाऊन वगैरे करण्यात आलं होतं, कडक लॉकडाऊन, तर त्यामुळे सगळी वाहने बंद होती, सगळे बंद होते, गाड्या बिड्या सगळ्या बंद होत्या. म्हणजे फक्त आपल्या मुंबईतच किंवा आपल्या भारतातच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये बंद होते. त्यामुळे ओझोनचा जो थर आपला जो कमी झाला होता ना, तो पूर्णपणे आता भरून निघालेला आहे. त्यामुळे आता तो धोका जो आहे काही प्रमाणात आपला टळलेला आहे आणि तो आपल्याला आता सांभाळायचा आहे. ठीक आहे, तर तुम्ही आता लहान आहात, पुढे तुम्ही मोठे होणार, तर तुम्हाला त्याकडे लक्ष द्यावं लागेल. ठीक आहे, आता इथे बघूया काय दिलंय. माहित आहे का तुम्हाला, मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या महानगरांमध्ये रहदारीच्या ठिकाणी हवेमध्ये असणाऱ्या विविध घटकांचे प्रमाण दाखवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे फलक लावलेले आहेत. या फलकांमुळे त्या ठिकाणच्या हवेतील घातक घटकांचे प्रमाण समजते. बघा, तुम्ही पण असं कधी जात असाल ना गावी वगैरे, तर अशा प्रकारचे फलक तुम्हाला दिसतील, तर तुम्हाला समजेल की वायू किती प्रदूषित आहे. कळलं ना? जरा डोके चालवा, पृथ्वीवर हवा नसती तर काय झाले असते? मग डोकं चालवण्यासाठी आम्हीच राहिलो नसतो, हो की नाही? हवाच नसती तर आपण कुठे असतो मग? तर त्यानंतर आहे पाणी. ओहो, फार मोठा आहे बाबा हा तर धडा. ठीक आहे, मग आपण भाग 1 मध्ये हे पूर्ण करून टाकूया आणि भाग 2 मध्ये मी तुम्हाला पाणी एक्सप्लेन करते. ठीक आहे, तर आता भाग 2 मध्ये मात्र मला तुमचे लाईक्स जास्त दिसले पाहिजेत आणि तुमचे सबस्क्रायबर्स जे आहेत मला वाढलेले पाहिजेत. जास्तीत जास्त मुलं शिकणारी मला पाहिजेत, तरच मी शिकवणार. नाही तर मग मी कशाला मेहनत करू जर तुम्हीच बघत नसणार तर.
ठीक आहे. तर मग सगळ्यांना, मुलांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना सगळ्यांना फॉरवर्ड करा. 1ली ते 10वीच्या मुलांना फॉरवर्ड करा. तर सगळ्या मुलांना सगळे विषय शिकायला भेटतील, ते सुद्धा मोफत. ठीक आहे. चला मग आपण भेटूया लवकरच. पुढच्या भागामध्ये पाणी घेऊन येणार आहे मी तुमच्यासाठी. ठीक आहे. चला मग, टाटा, बाय बाय.